पुढचा दिवस सकाळी 7 वाजता सुनसान परिसरात, जिथे दूर दूरपर्यंत एक पक्षीही दिसत नव्हता, फक्त एक मधुर स्वर ऐकू येत होता. मिष्टीने एकदम डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं. ती ज्या कंटेनरमध्ये लपली होती तो आता एका सुनसान जागी थांबला होता. पण बाहेरून येणारा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. लंडनमध्ये मंदिर? याचा विचार करत मिष्टीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण तेवढ्यात तिला डोक्यात तीव्र कळ उमटली आणि वेदनेची जाणीव झाली. तिने दोन्ही हातांनी डोकं धरलं आणि स्वतःशीच म्हणाली, आम्ही कुठे आहे आता? ती स्वतःशीच बोलत होती. 2 दिवसापूर्वी रात्री मी खूप दारू प्यायले. अजून नशा उतरला नाही का? धरत स्वतःला कोसत म्हटलं. तिला जास्त काही आठवत नव्हता. 2 दिवसापासून त्यांच्यासोबत काय काय घडलं होतं, पण आज तिला खूप जास्त भीती वाटत होती. तेवढ्यात तिची नजर बाजूला गेली. तिने पाहिलं की बाजूला झोपलेली मुलगी खुशी जागी झाली होती. विखुरलेले केस, 2 दिवसापासून त्यांच्यासोबत काय काय घडलं होतं. मिष्टीने नाराजी व्यक्त करत खुशीला म्हटलं, तू आपलं आयुष्य का धोक्यात घालतेस खुशी? तिने खुशीकडे पाहत पुढे म्हटलं. दोघी हळूच त्या कंटेनरमधून बाहेर पडल्या आणि बाजूच्या झुडपांमध्ये लपल्या. त्या कंटेनर तिथून निघेपर्यंत तिथेच थांबून होत्या. दुसरीकडे हा एक स्थानिक जंगलाचा परिसर होता, जिथे काही अंतरावर घरं बांधली होती. एका घरात शांतता पसरली होती. तेवढ्यात बाहेर 2-3 वेळा दाराची बेल वाजली. किचनमधून बाहेर येणाऱ्या रीटा नावाच्या 50 वर्षांच्या बाईने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहत म्हटला, इतक्या सकाळी कोण आला असेल? विचार करत तिने हात वॉश बेसिनमध्ये धुतले आणि बाहेर येत ओरडली, थांबा जरा, थोडा संयम ठेवा. पण बाहेर कोणीच नव्हतं. 2-3 वेळा असंच घडलं. ती बाई चिडली. ती घरापासून थोड्यान पुढे आली, पण तिथे कोणीच नव्हतं. तिला चांगलाच राग आला आणि ती परत घरात निघून गेली. आता आतमध्ये जो लाईट बंद होता तो सुरू होता. संपूर्ण रात्र गेली. त्या मुली इथेच कुठेतरी असणार. कोणतंही निमित्त नको, त्यांना शोधा, पळता कामा नायत. मी येईपर्यंत त्या दोघी माझ्यासमोर असायला हव्यात. आज त्या सापडल्या नाहीत तर तुम्हा सगळ्यांची खैर नाही. त्या माणसाने होंठातली सिगारेट काढत सर्वांना धमकीच्या नजरेने पाहत म्हटलं. दुसरीकडे मागून येणाऱ्या आवाजाने दोघी ज्या दूर झाडीत जाऊन लपल्या होत्या त्या परत परत सुटल्या. पळ, लवकर पळ. त्या दोघी त्या सुनसान परिसरात इकडून तिकडे पळत होत्या. तेवढ्यात त्यांना एका घरात लाईट जळताना दिसली आणि त्यांनी आपली पावलात तिकडे वळवली. पण मध्येच त्यांना कोणाचा तरी आवाज ऐकू आला. तुम्ही कोण आहात मुलींनो? आणि असं का पळताय तुम्ही? घरापासून थोडं पुढे आलेल्या 50 वर्षांचा बाईनी 2 मुलींना पाहताच एकदम बोलून टाकलं. परत दार वाजलं म्हणून ती बाई परत बाहेर आली होती. त्यांना अस्ती एका लक्झरी कार्स येऊन थांबल्या. वायूने मागच्या सीटचं दार उघडलं आणि केविन तोंडातली सिगारेट फेकत रागाने बाहेर पडला. त्याच्या त्या राखाडी डोळ्यांत आज आग भडकत होती. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं वाटत होतं की तो कदाचित 2-3 दिवस झोपलाच नसेल. त्याच्या चेहऱ्याकडे पाहायची कोणाचीच हिंमत होत नव्हती. सगळे लोक एकदम बाजूला होऊन उभे राहिले. त्याने एकदा जळजळीत नजरेने हॉटेलकडे पाहिलं. मग वायूकडे पाहत काहीतरी बोलणार. इतक्यात वायू घाईघाईने म्हणाला, सीईओ, ते इथेच थांबले आहेत. 2 दिवसापासून कदाचित काही लोक कॅम्पसाठी गेले होते. काही वेळापूर्वीच माहिती मिळाली की ते आपल्या टीमसोबत हॉटेलात परतले आहेत. केविन पूर्ण वेळ गप्प होता. त्याने एक शब्दही उच्चारला नव्हता. सगळे आत शिरले. सगळ्यात पुढे केविन होता. त्याला प्रचंड घाई झाली होती. मोठे पावलांनी तो रागाने आत जात होता. त्याचे राग त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता.
त्याच्या बंद मुठ्ठी त्याच्या राग शांत करण्याचा प्रयत्न दाखवत होत्या. हॉटेलच्या प्रवेशद्वारात शिरताच त्याने नजरवर करत संपूर्ण हॉटेल प्रथमपासून शेवटपर्यंत निरखला. प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या 2 वॉचमनचा समोरून येणाऱ्या लोकांना पाहून भीती वाटली, कारण सगळ्यांच्या हातात शस्त्र होती. आणि सगळ्यात पुढे चालणाऱ्या त्या माणसाचं तर काय सांगावं. त्याच्या डोळ्यामधूनच तो चालता फिरता ज्वालामुखी असल्याचं दिसत होतं. त्या दोघांनी त्यांना थांबवलं नाही, पण त्यांनी कानातल्या इयरफोन्सद्वारे हॉटेलच्या सिक्युरिटी सिस्टमला सावध केला. रिसेप्शन एरियात येताच सिक्युरिटी रूममधून 2 गार्ड्स धावत त्या लोकांच्या मागे आले आणि त्यांनी समोरून येऊन त्यांचा रस्ता अडवला. ही सगळी बाब हॉटेल मॅनेजरपर्यंत पोहोचली. त्याने आपला काम सोडून तातडीने ग्राउंड फ्लोअरवर येत कॉरिडॉरमध्ये प्रवेश केला. तिथे पूर्ण गोंधळ उगाला होता. केविन सिंघानियाच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित होता. त्याच्या मागे उभे असलेले लोकाई पुढे उभ्या असलेल्या लोकांवर बंदुका ताणून उभे राहिले. कॉरिडॉरमधले बाकीचे लोकही घाबरले. हा काय प्रकार आहे म्हणून. केविन सिंघानियाच्या चेहऱ्यावर एक रहस्यमय स्मित होता. आता संपूर्ण हॉटेलमध्ये गोंधळ माजला होता. मॅनेजर तिथे येताच हे दृश्य पाहून त्याची पावलं एकदम थांबली. त्याला हे समजत नव्हता की हे लोक कोण आहेत, पण त्याला जाणवत होतं की काहीतरी गडबड आहे. त्याने ओरडतच सगळ्यांना खडसावलं, इथे काय चाललंय? बापाची प्रॉपर्टी आहे का तुमची? अशा पब्लिक ठिकाणी बंदुका ताणून का उभे आहात? आम्ही इथे ग्राहक आणि पाहुण्यांना घाबरवण्याचं काम करत नाही. हे एक सभ्य हॉटेल आहे, कोणतं युद्धभूमी नाही. हे बोलत तो पुढे आला. आधी त्याने त्या उभ्या लोकांकडे नीट लक्ष दिलं नव्हतं. बोलणं संपताच त्याची नजर मागे उभ्या असलेल्या लोकांवर गेली आणि त्याच्या तोंडातले शब्द गळ्यात अडकले. त्याची पावलं लटालटा कापली. तो डोळे मोठे करत म्हणाला, सीईओ सर, आपण इथे. आपण फोन केला तर मी स्वतः आपल्याला भेटायला आलो असतो. केविनने एक भुवया उंचावत मॅनेजर विक्रांत सिंगकडे पाहिलं आणि हस्त त्याच्या शोल्डरवर थोपटत म्हणाला, चांगलं काम करतोयस, मला आवडलं. मॅनेजरने असंच असायला हवं. मग त्याने वायूकडे पाहत म्हटलं, चल कुठे आहेत ते लोक, आणि वायूच्या मागे निघाला. मॅनेजर सिंग गोंधळला होता. त्याला काहीच समजतं नव्हतं इथे नेमकं काय चाललंय. त्याने मागे उभ्या असलेल्या लोकांना डोळे दाखवले, पण त्याचा तर चेहरा सुकून गेला होता. त्याने रागाने समोर उभ्या असलेल्या लोकांना खडसावत म्हटलं, समोर कोण आहे ते एकदा तरी पहा. असं मूर्खासारखं कोणावरही चढू नका. मूर्खांनो, स्वतः मराल आणि सोबत मलाही घेऊन जाल. इकडे केविनची पूर्ण टीम पहिल्या मजल्यावर रूम नंबर 33च्या समोर उभी होती. हे सगळे VIP रूम्स होते. सगळे तिथे येऊन उभे राहिले. मॅनेजरही स्वतःला सावरत तिथे पोहोचला. त्याला भीती वाटत होती की कदाचित इथे काही गडबड झाली आहे, म्हणूनच सीईओला भारतातून इथे यावं लागलं. याचा विचार करताच त्याची भीतीने गाळण उडाली होती. पाणी श्वास वाढून गेले होते. तेवढ्यात वायूने पुढे येत दाराची बेल वाजवली, तीही सतत. त्याला आपल्या सीईओला वाट पाहायला लावायची नव्हती. त्याला माहीत होतं की केविनला वाट पाहणं किती चिडवतं, म्हणून तोही घाईत होता. आतून कोणाचा तरी आवाज आला, बस्स करा भाई, उघडतोय. आता काय दार तोडूनच उघडायचं का? पण कान उघडे ठेवा, तुटलं तर त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. त्याने दार उघडताच समोर उभ्या असलेल्या माणसाने डोकं वर करत पाहिलं. समोरचे दोघांना पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू होतो. ते सवालिया नजरेने परतलं. तो म्हणाला, तुम्ही आणि इथे पण कसे? दुसरीकडे दोघी मुली त्या बाईकडे पाहतच राहिल्या. त्यांना काहीच समजत नव्हतं कसं सांगावं. त्या बाईने दोघींची अवस्था पाहून समजलं की काहीतरी घडलं आहे. दुखा. दोघींची अवस्था खराब होती. कुठे माती लागली होती
तर 2 दिवस त्याचे कपड्यामुळे कपडेही खराब झाले होते. त्या बाईने दोघींना धीर दिला आणि घराच्या आत घेतलं. खुशीने मिष्टीकडे पाहिला. दोघी त्या घराकडे पाहून थक्क झाल्या. किती सुंदर होतं ते घर. ती बाईही दोघींना बारकाईने पाहत होती. मिष्टीला समजलं की त्या काहीतरी विचारणार आहेत, म्हणून मिष्टीने स्वतःहून सांगायला सुरुवात केली. साधारण 2 तासानंतर, किती दुःखदायक आहे तुझी कहाणी, एपी, हे बोलत त्या बाईने रागाने दात खात म्हटलं. कदाचित तो माणूस तिथे असता तर त्यांनी त्याची मान मुरगाळली असती. प्रेमाने त्या मिष्टीचे केस हलकेच कुरवाळत म्हणाल्या, इतकं सगळं तू कसं सहन केलंस? त्या पुढे म्हणाल्या, जितका गुन्हा जुलम करणाराचा असतो. त्या किचनमध्ये गेल्या आणि पाणी घेऊन आल्या. मिष्टीच्या समोर पाण्याचा ग्लास पुढे करत म्हणाल्या, घे बाळा, शांत हो. मिष्टीने डोळे वर करत त्या बाईकडे पाहिलं आणि ग्लास घेऊन पाणी प्यायली. डोळे ओलावले होते पिचे. तिच्या थरथरणाऱ्या हातांमुळे ग्लासही कापत होता. बोलता बोलता मिष्टीच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तिचे ते निळे मिष्टीचे डोळे पादून व्यक्त होता. डोळे पूर्णपणे लाल झाले होते. समोर उभी असलेली ती बाई मिष्टीच्या जवळ येऊन बसली. तिने प्रेमाने मिष्टीच्या डोक्यावर हात ठेवत तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मिष्टीच्या सिसक्यांनी त्या घरातली शांतता भंगली होती. खुशी विचार करू लागली. तिच्या बेस्ट फ्रेंडचं आयुष्य कधीच साधं नव्हतं. लहानपणापासून तिच्या मामीने तिला चैन पडू दिलं नव्हतं, आणि आता तिच्या आयुष्यात हा बेढंगी माणूस इतका मोठा फसवा, इतका मोठा बिझनेसमॅन असूनही असन. वागणं, जर त्याला अफेअर्स ठेवायचं होतं तर तिच्या जवळ येण्याची काय गरज होती? छी, किती चुकीचं आहे हे सगळं. तिच्यासोबत किती अन्याय झाला आहे. खुशी मनातल्या मनात त्याला शिव्या घालत म्हणाली आणि त्या माणसाला कोसू लागली. तब्बल 3 दिवसानंतर आज दोघींनी सुटकेचा श्वास घेतला होता. पण खरंच त्या सुरक्षित ठिकाणी होत्या की ही फक्त सुरुवात होती? अजून काहीतरी भयानक तर त्यांची वाट बघत नसेल ना? स्पासेल पुढे बाजूला बसलेल्या खुशीला काही सांगण्याची गरजच नव्हती. ती मिष्टीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावरच्या खुणावरून सगळं समजली होती. मिष्टीसोबत काय झालं आहे हे ती त्या नाजूक त्वचेवरच्या लालसर खुणावरून समजली. त्या त्वचेवर हात पकडल्यानेही निशाण पडायचे, पण इथे तरी खुणा होते. जरी त्या मिष्टीने लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्या अधूक का होत नाही दिसत होते. पण या 4-5 तासांच्या ऐकण्याने खुशीचंही मन रडायला लागला होता. मिष्टीच्या लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी माहीत होती. तिने काही विचारलं नव्हतं आणि तशी काही गरजही नव्हती. पण जेव्हा त्या क्लबमध्ये इतके लोक मिष्टीला घ्यायला आले, राग अनावर झाला आणि ती मागच पुन्हाच विचार करता मिष्टीला घेऊन पळाली. जेव्हा त्या क्लबमधून बाहेर पडल्या तेव्हापासून त्या 3 दिवस फक्त पळत होत्या. भारत असता तर कदाचित जास्त आधार मिळाला असता, पण हा अनोळखी देश होता जिथे त्यांना काहीच माहीत नव्हता. मिष्टीला तर वाटत होतं तिने पळून खूप मोठी चूक केली आहे, कारण त्या आता खूप मोठ्या संकटात सापडल्या आहे. मिष्टी गेल्या 2 वर्षांपासून इथे राहत होती, पण तिला किराणा दुकानाचा पत्ताही माहीत नव्हता. आज खुशीने तिला हिंमत देऊन पळवलं होतं. कदाचित मिष्टीने दारू प्यायली नसती तर ती कधीच पळाली नसती आणि स्वप्नात देखील विचार केला नसता. हॉटेलमध्ये रूम नंबर 36 आतून दार उघडले गेले. दारावर उभा असलेला केविन याने समोरच्या माणसाकडे पाहत एक विचित्र स्मित केला आणि त्याला कॉलरपासून पकडून आत ढकलत सोफ्यावर बसवलं. नील, ज्याला असा धक्का दिल्याने त्रास झाला, तो चिडला, पण त्याच्या मनात केविनबद्दल खूप आदर होता, म्हणून तो त्याचा अपमान करू इच्छित नव्हता. पण नीलने चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत केविनकडे पाहत म्हटलो, काय प्रॉब्लेम आहे? एवढ्या रागात का आहे? काय झालं अंग्री मॅन?
तुम्ही असं का वागताय एवढ्या रागात? पण नीलने चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत केविनकडे पाहत म्हटलो, काय प्रॉब्लेम आहे? एवढ्या रागात का आहे? पण केविन काही बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याने नीलची कॉलर पण नीट केली आणि त्याच्या खांद्यावर थाप मारत म्हणाला, बस कर हा ड्रामा. ती दोन माणसं कुठे आहेत? नीलने केविनचं बोलणं ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर तणावाच्या रेषा उमटल्या. त्याने केविनच्या हातांकडे पाहिलं, जो अजूनही त्याच्या खांद्यावर आणि मानेवर होते. पण त्याला त्याच्या कारण माहीत नव्हता. नीलला कोणी त्याच्यासोबत असं वागावं अजिबात आवडत नव्हतं. नीलने दोन्ही डोळे बंद करत 2-3 वेळा खोल श्वास घेत स्वतःशीच म्हटलं, नो गुस्सा, नो गुस्सा, ते मोठे आहेत. मग त्याने डोळे उघडले आणि पुन्हा केविनकडे पाहत विचारलं, तुम्ही कोणाबद्दल बोलताय, अँग्री मॅन? गेल्या वेळी आपण 3 वर्षांपूर्वी क्लबमध्ये भेटलो होतो. त्या दिवशी तुम्ही बसे निघून गेलात की पुन्हा भेटलाच नाही. तसंही माझं काम करायचं नव्हतं तर सांगायचं ना. मला असं दुर्लक्षित करण्याची गरज नव्हती. पण केविन, ज्याच्या डोक्यावर राग संचारला होता, त्याने रागाने वायूकडून बंदूक हिसकावली आणि ती नीलच्या डोक्याला लावत म्हणाला, खरं खरं सांग, का माझा राग वाढवतोयस? आणि त्या जुन्या गोष्टी काढणं तुझ्यासाठी बरं नाही. तू मला चांगलं तरीही हा मूर्खपणा. मूर्खपणा. नीलचाही आता संयम सुटला होता. तो शांतपणे बोलण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण आता त्याचाही राग अनावर झाला. तो एक प्रोफेशनल डॉक्टर होता आणि त्याला कोणी आदराने वागलं तरच शांत राहायचा. पण आता त्याचा राग अनावर झाला. लावत केविनला मागे ढकलं आणि म्हणाला, हा कसला उद्दामपणा आहे? मी एक प्रोफेशनल डॉक्टर आहे, कोणता रस्त्यावरचा भिकारी नाही. तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही. पण त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच केविनने हातातली बंदूक खाली झाडली. त्या खोलीतला वातावरण आणखी भयानक झाला. केविनने मागे वळून रागाने वायूकडे पाहत म्हटलं, जी काही माहिती गोळा केलीये ती जरा डॉक्टर साहेबांना सांग. नीलच्या डोळ्यांत आश्चर्याने मोठे झाले. केविन जेव्हा असं बोलायचा तेव्हा त्याला समोरच्याशी काही देणंघेणं नसायचं. मग ते नातलग जरी असले तरी नीलने स्वतःला शांत करत केविनकडे पाहत म्हटलं, माझी डॉक्टर नील अग्निहोत्रीची? का? माझ्याबद्दल तुम्हाला माहीत नाही का की तुम्हाला वेगळी माहिती गोळा करावी लागली? जरा सांगाल का, मी असा कोणता मोठा गुन्हा केलाय की अँग्री मॅनला माझ्याशी भेटायला दुसऱ्या देशात यावं लागलं? केविनने रागाने पुन्हा नीलला भिंतीला लावत उभं केलं आणि दात ओठखात म्हणाला, ती तुम्हारे टीमची डॉक्टर खुशी मेहता कुठे आहे? आता नीलचा माथा भडकला. केविनकडे पाहत विचारलं, तुम्हाला ती कशी माहीत आहे? पण केविनने पुन्हा त्याचा बोलणं अर्धावट टोललं आणि डोळ्यांत डोळे घालत म्हणाला, त्या डॉक्टरसोबत तीही आहे. ती कुठे आहे? नीलच्या चेहऱ्यावर आता संशयाच्या रेषा उमटल्या. त्याने मनातल्या मनात विचार केला, यांना वेगवेगळ्या मुलींचा नाद तर लागला नाही ना? असे नसेल तर मग नक्की ह्याच्या डोक्यात चालले तरी काय? आता ही ती कोण आहे? नावाशिवाय मला कसं कळणार असे की कोण हवा आहे, से कोणाबद्दल बोलत आहे? त्याने घरच्यांचं बोलणं ऐकलं होतं. ही केविनची बायको बदलेली आहे. ती खूप सुंदर आहे, पण तो तिला आपली बायको मानत नाही. नीलने गोंधळलेल्या नजरेने केविनकडे पाहत म्हटलं, तिच्याशी तुम्हाला काय काम? मी स्वतः तिला 2 दिवसांपासून शोधतोय, म्हणूनच इथे आहे. ती एक जबाबदार डॉक्टर आहे. माहीत नाही 2 दिवसापासून कुठे गायब आहे. तिचा फोनही लागत नाहीये. पण 1 मिनिट, तुम्हाला तिच्याशी काय काम आहे? केविन नीलच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहत होता. नीलचा चेहरा त्याचं सत्य स्पष्टपणे सांगत होता. केविनने वायूकडे पाहिलं आणि बाहेर निघाला. पण मागे उभा असलेला नील आता स्वतःच गोंधळला होता. ह्यांना काय झाले
आता तर बंदूक ताणून उभे होते, लगेच चालले. त्याने पुढे सरकत केविनचे हात पकडले आणि म्हणाला, पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. नेमकं काय चाललंय आणि तुम्ही तिला का शोधताय? कुठेतरी तिच्या गायब होण्यामागे तुमचा हात तर नाही ना? केविन, जो पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता, तो एकदम मागे वळला. त्याने नीलकडे नीट पाहत हसत विषय बदलला. हो, अदितीच्या उपचारांसाठी तिची गरज होती, म्हणून मी तिला शोधत होतो. नीलने केविनचे हात सोडले आणि दार उघडून त्याला बाहेर जायचा इशारा करत म्हणाला, तुमचं लग्न होऊन 2 वर्षं झाली, पण अजूनही तुम्ही त्या मुलीच्या मागे वेडे आहात. का? त्या मुलीच्या आयुष्याशी खेळताय. तिला घटस्फोट द्या आणि स्वतः अदितीसोबत सुखी राहा. तिलाही सुखी होऊ द्या. कोण जाणे, तिच्याही कोणी प्रियकर असेल, जो तिची आतुरतेने वाट पाहत असेल. नीलने नकळत केविनच्या वेदनेंवर हात ठेवला होता. आता त्याचा परिणाम कदाचित खूप वाईट होईल, ज्याची नीलला कल्पनाही नव्हती. एकाच वेळी 4 आयुष्य बदलणार होती. नीलच्या बोलण्याने केविनच्या मनावर खोल परिणाम केला. नीलने असं काहीतरी बोलून टाकलं होतं, जे केविनच्या सध्याच्या परिस्थितीला अगदी तंतोतंत लागू होतं होतं. नीलने याआधी असं बोललं असतं तर कदाचित केविनने तसं केलं असतं. पण 2 वर्षांपूर्वी जेव्हा त्याला नीलच्या मनात मिष्टीबद्दलच्या भावना कळल्या, तेव्हापासून तो रागाने पिसाकलेला होता. 2 वर्षांपूर्वी जे काही घडलं, ते मिष्टीसाठी चांगलं ठरलं नव्हतं. आजपर्यंत मिष्टी, त्या गुढाची शिक्षा ती रोज भोगत होती. दारावर जवळजवळ उभा असलेला केविन खोलीत परत आला आणि नीलचा गळा पकडत रागाने दात खात म्हणाला, मी का तिला सोडू? ती माझी बायको आहे. नीलच्या बोलण्याने केविनचा राग आणखी भरकला होता. नीलने केविनचे हात मानेवरून काढत लटलटत्या शब्दांत म्हटलं, मारायचं आहे का मला? सोडा. आणि हो, ती तुमचीची बायको आहे. मी कधी म्हटलं ती माझी आहे? आता केविनने नीलची मान सोडली आणि त्याने पुढे काही बोलणं टाळलं. पुढे काय होईल? केविन मिष्टी ही तीच मुलगी आहे जिच्यावर त्याने प्रेम केलं होतं, ती त्याची बायको आहे हे सांगेल का? कथा आवडत असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.